नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 53% झाला असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला असल्याने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढणे अपेक्षित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% वरून 53% केला जाणार आहे. मात्र हा याबाबतचा निर्णय कधी होणार हा मोठा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित आहे. दरम्यान सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2024 मध्ये घेतला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी गेल्या 20 तारखेला मतदान होईल आणि त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आले. त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि डिसेंबर महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांच्या 53% दराने महागाई भत्ता दिला जाईल असे दिसते. मात्र ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार असल्याने संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 5 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांचा आणखी एक भत्ता वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता देखील वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या 7व्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार महागाई भत्ता हा 50% पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यात सुधारणा करणे अपेक्षित आहे. तर राज्य शासनाच्या वित्त विभाग मार्फत 5/2/2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डीएचे दर 50% पेक्षा अधिक झाल्यास वास्तवाच्या ठिकाणानुसार घरभाडे भत्ता हा 30%, 20% व 10% असा होणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 27%, 18% आणि 9% या दराने घरभाडे भत्ता मिळत आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.